नमस्कार, मानदेश प्रायमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मंडळी, आपण मानदेशातील विविध राजकीय मंडळींना भेटतो. त्यापैकीच आपल्यासोबत आहेत आता शिवाजी आबा बरकडे यांच्याबद्दलचा जो इतिहास आहे हे आपण त्यांच्याच शब्दातनं जाणून घेऊया. परंतु शिवाजी आबा बरकडे हे माजी मंत्री महादेव जानकर यांचे खंदे समर्थक आहेत. त्यांनी आताच जिल्हा परिषद निवडणूक लढवली होती आणि त्यांची उमेदवारी ही प्रेक्षणीय ठरली होती. सगळ्यांचं लक्ष त्यांनी वेधलं होतं. आपण त्यांच्याशी मन मोकळ्यापणाने गप्पा मारणार आहे. हे तुम्हाला यांच्याकडे बघितल्यावरती साधा माणूस दिसतोय, म्हणजे 3 बटणी शर्ट, टोपी आणि पण यांच्याकडं जनसमुदाय असेल किंवा राजकारणातली प्रत्येक खडानखडा माहिती असणारे, तालुक्यातली माहिती असणारे हे शिवाजी आबा बरकडे. खूप खूप स्वागत तुमचं. नमस्कार. काय सांगचाल, तुम्ही आता आमदारकी लढवणार आहे? अहो, लढवणारच आमदारकी. आमदार लढवायचं काय अवघड आहे? पक्षातनं आपल्याला लढवायची. तालुका अध्यक्षांनी रासपचा आमदारकी लढवायला आजपासून तयारी केली. मी आज 10 गावचा दौरा करून आलो या. हो, आजपासून चालू केलं आहे. मी आज महिला दिन आहे, आजपासून चालू केलं आहे. ह्या 2 महिन्यात मान आणि खटाव 2 गाव टू गाव करणार आहे. आणि हे आता मागच्या महिन्यात जिल्हा परिषद पंचायत समिती झाली, त्यात मंडळी झेडपीला उभी होती बिदाल गटातनं. त्यात अवसान घेतलं. 5315 मतं मिळाली. कसे एवढी मतं मिळाली तुम्हाला? पुढचा उमेदवार कसा निवडणार? पुढचा उमेदवार निवडून आला म्हणजे पैशामुळे निवडून आला. काय बोलता, तुमच्याकडे पैसे नव्हते, तुमची ही खरी माणसं आहेत. माझ्याकडे पैसे नव्हते म्हणजे मला 5315 मतातलं एखाद्या माणसानं म्हणलं पाहिजे फक्त मी शिवाबाचा चपी नाही, त्यांनी मला चपा दिला. एकही माणूस गावणार नाही की बाबा आमका उभा राहिला की आला मला त्यांनी चपा दिला. एकही माणूस म्हणणार नाही की ह्यातला एकही माणूस माझ्यात जेवला नाही की माझ्या जागेवर जेवला नाही. प्रचाराला माझ्या 30-35 माणसं फिरत होती. ते डिझेल ते प्लस टाकायची, गाडीत पेट्रोल ते प्लस टाकायचे, हाटीला नाश्ता तेपला तेच करत होते. त्यांच्या आडनं ते मला चालत होते. पण मला एक रुपयाची झळ नाही. म्हणजे आजच्या काळात सुद्धा अशी माणसं आहेत माणसं आहेत. पण पुढचा माणूस बघून माणसं आहेत, समजायला नाही. ते काय माणसं असे आहेत या 5000 2000 माणसं आहेत, त्यांनी दुसऱ्याचं पैसे घेतले तर आपल्याला मतदान केलं. माणसं आहेत की माणूस बघून मत देणारे माणसं आहेत, पण फक्त थोडे आहेत आणि ती ओरिजिनल माणसं आहेत. मला एक म्हणायचं आहे की आता म्हणजे बाजार झाला आहे पैशांचा झालं. म्हणजे आपण बातम्या बघतो की इथं पैसे गावलं, तिथं या नेत्याने एवढं पैसे वाटलं. मताचा रेट हे आजच्या लोकशाहीमध्ये आपण बघतो. परंतु तुम्ही आता म्हणलं की माझे 5300 मतं हे माझे एका रुपयाचे नाही. ते नाही, तेच एका रुपये असतं स्वतः नाही. ती ना तर आमदारकी जरी लढवली का नाही, ही एका गटातली मतं. हो, आता आमदारकीला माणसं 5 गट आहेत. खटाव तालुका आहे निमा. आता मला जर तसं जर म्हटलं तर बिदाल गटापेक्षा मला जास्त मत आहे. मला आंधळी गटात मला मतदान माझं जास्त आहे. हो, ह्याच्यापेक्षा आंधळी गटात मतदान माझं जास्त आहे. बरं, हे मतदान तुमच्याकडं म्हणजे तुमच्याकडे बघून, तुमच्या स्वभावाकडे बघून, तुमच्या कामाकडे बघून काय बघून लोक तुमच्याकडे आकर्षित होत आहेत? मी माणसाचं काय करीत नाही. माणसाची वेळ का त्या माणसाची अडचण फक्त जाणतो. एखाद्या माणसाचा फोन आला तर मी आज उद्या बघत नाही. मी 10-5 मिनिटाचं टायमिंग देतो, त्या टायमाला जाऊन माणसाचं पाहिजे तिथं काम करतो. एक वेळ माझ्या वाशी आली होती. मला मुंबईतनं पहाटे 3 वाजता फोन आला होता, अर्जंट मुंबईला या. मी झोपत असताना टायमिंग दिलं होतं 7:30ला मुंबईत आहे म्हणून. मंत्रालयात 7:30ला पोचणारा माणूस मी 3ला फोन. त्याच्यामुळं ही तर मी मिनटावर सांगतो, एवढ्या मिनटात मी. मग त्यांनी मला सातारा सांगू द्या, दहिवडी सांगू द्या, कुठे बी. तुमच्या आणि महादेव जानकरांचे अनेक किस्से ऐकले आम्ही. तुम्ही मित्र आहे चांगले आणि तुम्ही त्यांच्या पक्षात काम करता. कधीपासून मैत्री आहे तुमची? माझे मैत्री तसे मागे यशवंत सेना बेके कोकरे एक आमचे होते. त्यावेळेला आमच्या धनगर समाजाची हालचाल झाली आणि ते बेक्यांच्या नंतर मग महादेव जानकर आले. महादेव जानकरनं ज्या दिवशी
यशवंत सेनेत महादेव जानकर आले आणि यशवंत सेना काढली तत्नं आम्ही संघच आहे एकाच पक्षात. त्यांनी ना आम्ही पहिलं लय आता हे गाड्या हे झालं. महादेव जानकरचा आमचा सायकली उपचार असायचा पहिला. एका सायकलीवर दोघं बसून हिंडलो नाही. एका चादरीत एक रात काढली. हो. तुम्ही काम काय करता घरी म्हणजे तुमच्या वागण्यावर तर असं वाटतं की तुम्ही शेती करत असाल, पण लोकांना माहीत नाही तुम्ही काय करता. तुमचा दैनंदिन म्हणजे दिवस कसा असतो? सकाळी उठल्यानंतर झोपेपर्यंत काय करता? मला पारंपरिक सवय पहिलीपासूनच. मी पहाटेचा 3 वाजता उठतो डेली. माझं काय घरचं काम असेल, मी शेतकरी आहे, मला 40 एकर जमीन आहे. मी समधी शेती हँडल करतो. बिजवान असेल, शेती, कांदा, ज्वारी. मी सकाळी 8 वाजेपर्यंत 2-3 माणसाचं काम करतो. 3 वाजल्यापासून 8 वाजल्यापासून कपडे घालून संध्याकाळी 5 वाजेपर्यंत देवळीत असतो. हां. आणि दहीवडीतनं 5ला घरी आले की नंतर कामाला. दहीवडीत काय काम करता? दहीवडीत काय सुद्धा का नुसते समाजसेवा करतो. कुणाच्या अडचण असेल त्या ऑफिसात जायचं. ते काय मी मला लहानपणापासून पोलीस स्टेशनची सवय, पंचायत समिती, त्यात तहसीलदार कार्यालय असेल, प्रांत कार्यालय असेल, हीच मी बघतो. लोकांची कामं करायची तुम्हाला आवड आहे? आवड आहे. नुसतं फोनवर कामं करतो. आणि मला अशी आवड आहे जी एखादा जे मला फोन करतो त्याचा मी चहा बी पित नाही. मी त्याला चहा पाचतो दहीवडीत जाऊन त्याचं काम करतो. मी त्या बोलावलेल्या माणसाला चहा बी पित नाही. माझं डेली चला तुम्ही दहीवडीत, डेली 200 रुपये चहाचं बिल आहे माझं. डेली 200 रुपये चहाचं बिल आहे. मला सांगा, तुम्ही आम्हाला समजलं की तुम्ही आमदारकी लढवणार आहे. तुम्ही पहिल्यांदाच जाहीर केलं आमदारकी लढवणार आहे. आतापर्यंत विचार का आला नव्हता? आताच का आला डोक्यात आमदारकी लढवायचं? आजपर्यंत नव्हता. म्हणजे आजपर्यंत मी जवळजवळ आता 25 वर्ष राजकारणात आहे. आजपर्यंत तालुक्याचं राजकारण जे होतं ते राजकारण म्हणून ओळखलं जात होतं. आजकाल तालुक्याचं राजकारणाला वळणच वेगळं लागलं. ही आज नाही उद्या, उद्या नाही परवा, बरं 10-20 वर्ष लागतील, पण ही मोडून काढल्याशिवाय मी सोडणार नाही. ह्यासाठी राजकारणात मला जायचं आहे. आमच्या बुद्धीला हे राजकारण पटत नाही. ह्यासाठी मला लढवायचं आहे. ह्या आत्ताचं राजकारण म्हणजे कार्यकर्त्यांची गर्दी, गाड्यांचा तापा, पैशांचा ढीग लय लागते. तुमच्याकडे काय? आमच्याकडे काय? आमच्याकडे फक्त माणुसकी गोड बोलून मत मागणं, प्रेमानं पाया पडणं. आमच्याकडे पैसा नाही, गाडी नाही, घोडं नाही, तसलं काय नाही. पदरच्या खारसावून जायचं मतदान करायचं. आमच्याकडे तसलं माणुसकी. पण आम्ही हे जे राजकारण जे दत्तालगिरीचं जे गुंडगिरी चाललंय आणि जे पैशावर चाललंय, त्या अक्षर तुम्हाला सांगतो आजपासून एक 10 ते 15 वर्षाच्या काळात आम्ही बदलच करून धावणार माणसा. मग बाकी मानला समजा चाललंय कामं चालली. ती आमदार असता असता मंत्री झाले, ते त्यांच्या रीतीनं काम बी करतं तर त्याच्याबद्दल आपला विरोध नाही. आणि कामं चांगले करते. तुमच्या पाण्याच्या पाईपलाईन चालल्या तर समजा आपल्याला ते आनंद आहे. कामं करते त्याला आपण करतो म्हणतो, चांगले काम आहे ते. पण त्यांची जे पिलावळ आहे ना प्रत्येक गावात, त्याच मी वाटते आम्हीच मंत्री आहे. त्यांना इंगा गावासाठी आम्ही लढतो या बारक्या खालच्याशी. त्याच मी भाजपमध्ये राक्षी बारका जरी कार्यकर्ता असला का नाही, ते खालीच बघे ना. त्याच खाली बघायला लावायसाठी आम्ही ते इलेक्शन लढवायचं आहे मला. बाकी काय नाही. आता हे आमदार आहेत, माझ्या जोडीदाराचा मुलगा आहे पकवान दादा. मी खांद्याला खांदा लावून आमची दुसती 3 पिढ्याची दुसती आहे माझी गोरी. आमदारासने आपला बिलकुल विरोध नाही. आपल्या मित्राचा पोरगा आहे, आपल्या जोडीदारातला आहे, त्यांच्याविषयी विरोध नाही काय. फक्त पक्षात ते त्या पक्षात, मी ह्या पक्षात. त्यांच्या कामाचं बी आपल्याला अभिनंदन आहे, चांगलीच काम आहे. पण त्यांची जी खालची जी पिरावळ आहे की नाही बुट्टी, ह्याच नाही आपला पक्का विरोध आहे. बघा ह्याच्यासाठी लढतोय मी. मला आवर्जून म्हणायचं आहे मंडळी, आता या मान खटावमध्ये आमदारकीचं स्वप्न बघणारे अनेक तरुण आहेत, युवक आहेत. परंतु आमदारकीचं स्वप्न बघणारे हे गृहस्थ आहेत, टोपीवाले, लेंगा, पैरण.
काय आहे म्हणजे तरुणांनी स्वप्न बघतात आतापर्यंत, परंतु तुम्ही तुमचं वय झालं आहे तरीसुद्धा आमदारकी लढवायची स्वप्न बघता आणि तुमच्या धमक आहे लढवायची. मग आपलं वय नाही, तुम्ही म्हणता ते मान नाही, आपलं वय नाहीच. वय किती तुमचं? माझं वय आता 62 वर्ष आहे. बरं. पण विषय असा झाला आहे, आज जर एखादा बारका कार्यकर्ता जर आता तयार केला का नाही, ते 4 रुपये दिले की उद्या त्याला नाही आपल्यापाशी, ते उद्याच माणूस आपल्याला नाही. मग त्याच्यापेक्षा आपणच तयार व्हायचं. ओके. परत म्हणजे 10-15 वर्ष गेले का नाही, एकदा सुरुवात केली लागल्यावर ठीक होईल आपल्याला उभा राहायला, इतरायला येणार आपल्याला. ओके. काय तुम्हाला वाटतं आता तुम्ही 62 वर्ष तुमचं वय आहे, अनेक वर्षापासून तुम्ही राजकारण करताय, इथली परिस्थिती बघताय, मानदेशात काय झालं पाहिजे, काय इथल्या समस्या, महत्त्वाच्या समस्यावर तोडगा काय निघाला पाहिजे? त्या इथलं महत्त्वाची समस्या आहे म्हणजे पाणी. आता पाण्यावर जर म्हटलं तर मला वाटतं आता 25 वर्ष आमदारकीचे इलेक्शन हे चाललं आहे त्या पाण्यावर. त्यातनं एक माझ्या अंदाजानं 25% भागाला पाणी झालं आहे, 75% भाग बिन पाण्याचा आहे. आजच तुम्हाला सांगतो त्या थादाळ्यात बसलो होतो गाव भेटायला गेल्यावर, म्हणली 26 जानेवारीला प्रस्ताव दिला टँकरचा टँकर आताच पंचायत समितीत. अरे का म्हटलं पंचायत समितीत प्रस्ताव कसा दिला, टँकर मुक्त मान तालुका केलाय म्हणतो, असं म्हटलं आम्ही ऐकतो. तर ते त्यावेळेचा अजून टँकर मंजूर नाही. मग हे ज्यासाठी मग आता ही पाण्याची एक समस्या आहे. आता तुम्हाला सांगतो, मला आता हे जिल्हा परिषदमुळं बऱ्याच गावात फिरायला लागलं, रस्त्याच्या थोड्याफार अडचणी माणसाच्या चांगल्या राहिल्या. त्या तुम्ही अगोदर फिरत नव्हतं? लय खेड्या गावात कशाला जातोय आपण, जाणार दहिवडी, शिंगणापूर आदल्या मधल्या, लोक तुमच्याकडे यायचे, तुम्ही लोकांकडे जाता. आपण कशाला जातोय. आता हे मतदाराचं ह्याला काय वस्त्याने जावं लागलं, रस्ता नाही तर अजून माणसाला तिकडे जायला, मोटरसायकलवर सुद्धा ते केलं पाहिजे. तर आता काय काय देवाच्या रोजच बातम्या तिथं अमख्या देवापासून, आता मी बऱ्याच देवाशी गेलो प्रचार करून, देवापासून काय कामं नाही ती काय म्हणायची, पण बऱ्याच समस्या इथं करण्याजोग्या हाय. माणसांनी आपल्याला दिलं हे करून आपण हाय करायचं तयार बघा. होय मंडळी, शिवाजी आबा बरकडे यांचं नाव आहे. प्रामाणिक, साधा भोळा माणूस आणि कामाचा माणूस म्हणून यांची इथं ख्याती आहे. या पंचक्रोशीत त्यांची ओळख आहे. आपण त्यांच्याशी गप्पा मारल्या, मन मोकळ्या गप्पा मारल्या. बाबडा माणूस आहे पण कामाचा माणूस आहे. अजूनही त्यांच्यासोबत गप्पा मारूया पुढच्या व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.